मस्त सॉफ्ट गरम कुलचा, त्याबरोबर पनीर मखनी. सुटले ना तोंडाला पाणी. हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खास अशी वेगळी चवीची पनीर मखनी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक लहान चमचा धने घेतलेले आहे, एक लहान चमचा जिरे, 8-10 काळी मिरी, 4 वेलची आणि 3 लाल मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. जर मिरची नसेल तर तुम्ही अर्धा चमचा तिखट पावडर वापरू शकता. हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. इथे मी 10 ते 12 काजूची पेस्ट केलेली आहे. हा मसाला आहे आपला मगाशी बारीक केलेला. 3 मोठे कांदे आहेत आणि 2 मिरची, याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. दही आहे अर्धा कप आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट. कसुरी मेथी लागणार आहे आपल्याला. 2 चमचे शाई ऑप्शनल आहे. पाव किलो पनीर घेतलेला आहे मी आणि 1 चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता. आणि अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, 1 मिरची आणि आलं आपल्याला हे असं मोठं चिरून घ्यायचं आहे. आता सगळ्यात आधी आपण पनीर भाजून घेऊया. पनीर थोडंसं तळून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही तसंच कट करून पनीर वापरू शकता. ही पनीर तळताना लक्षात घ्या, अगदी कडकडीत तेलात पनीर तळायचं आहे. मीही तसंच केलेलं होतं. अगदी 2 मिनटात आपलं पनीर सगळ्या बाजूंनी छान असं सोनेरी कलर आलेला आहे. आता हे पनीर आपण थोड्याशा गरम पाण्यामध्ये काढून घेऊ. याने काय होईल, पनीर आपलं मस्त मऊ राहील, कडकपणा येणार नाही. ठीक आहे. एका बाउलमध्ये मी पनीर आता हे काढून घेते. ते आपण पनीर तळलं त्याच कढईमध्ये आपण बारीक केलेला मसाला घालून घेऊ. अगदी 1 मिनिटासाठी परतायचा आहे आपल्याला तो मसाला आणि त्याच्यामध्ये कांदा आणि मिरचीची पेस्ट आपण परतून घ्यायची आहे. फ्लेम मीडियम ठेवा. अगदी कमी फ्लेम करू नका, अगदी हायही करू नका. मीडियम फ्लेमवरती आपण हा मसाला छान परतून घेऊ. 1-2 मिनिटासाठी आपण कांदा परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून देऊ. आलं लसूण पेस्ट घालून छान आपण परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू. मिठाने काय होतं, कांदा खूप छान व्यवस्थित भाजला जातो. ठीक आहे. आता आपण हा कांदा 5 मिनिटासाठी झाकून देणार आहोत, छान तेल सुटेपर्यंत. 5 मिनिटं झालेला आहे. आपण आपला मसाला वाफवलेला आहे. आता आपण उघडून बघू तेल सुटलंय का. तुम्ही बघू शकता छान असं तेल बाजूला झालेलं आहे. आता आपण गॅस कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे. दही ॲड करून कंटिन्युअस आपल्याला हे हलवत राहायचं आहे. याने काय होईल, आपली ग्रेव्ही फुटणार नाही. दही ॲड केलेलं होतं आपण. आता याच्यामध्ये काजू पेस्ट घालून देऊ. काजू पेस्ट आणि दही छान आपण कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये मस्त असं परतून घेऊ. मगाशी कसं कांद्याला तेल सुटलेलं होतं तसंच परत एकदा आपल्याला या ग्रेव्हीला तेल सुटू द्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये शाई ॲड करू. शाई ऑप्शनल आहे, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. आता शाई घातलेली आहे आपण. आता याच्यामध्ये आपण किचन किंग मसाला ॲड करून देऊ. किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता, सेमच चव येते. ठीक आहे. किचन किंग मसाल्याबरोबरच आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथीही ॲड करू. छान मिक्स करून घेऊ. छान सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ही ग्रेव्ही 5 मिनिटासाठी वाफवून देऊ. याने काय होईल, ग्रेव्हीला तेलही सुटेल आणि छान अशी आपली ग्रेव्ही भाजलीही जाईल. चला तर मग आपण आपली ही ग्रेव्ही आता झाकून देऊ. आता एकदा आपण ग्रेव्हीला ह्या 5 मिनिटासाठी वाफ दिलेली आहे. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये पाणी ॲड करून घेऊ. मी मिक्सरला काजू बारीक केलेले होते, त्याचंच हे उरलेलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे. त्याच्यातच पाणी घालून मी घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये पनीर घालून देऊ आणि छान असं 5 मिनिटासाठी परत एकदा वाफ येऊन देऊ. ठीक आहे. पनीर घातलेलं आहे. एक छोटीशी टीप आहे, ह्याच्यामध्ये मी 1 चिमूटभर पिठी साखरही घालणार आहे. याने आपल्या ग्रेव्हीची चव छान होणार आहे. ही पनीरच्या डिशमध्ये जर तुम्ही थोडीशी साखर वापरली तर त्या पनीरच्या डिशची चव वाढते. आता मी थोडंसं आणखी पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून 5 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे. आधीही लक्षात घ्या, जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये दही ॲड करतो तेव्हा शक्यतो जास्त पाणी वापरू नये, नाहीतर त्या ग्रेव्हीचं टेक्स्चर बिघडतं. ठीक आहे.
आता आपण ही ग्रेव्ही एक 5 मिनिटासाठी वाफवायला ठेवून देऊ। 5 मिनिटं झालेली आहे, ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। पण थांबा अजून आपली ही भाजी रेडी झालेली नाही आहे, कारण की आपण पनीर मखनीमध्ये अजून मक्खन घातलेलंच नाही। चला तर मग आपण खास मक्खन म्हणजेच बटर वापरून एक छान असा तडका करणार आहोत, ठीक आहे। ह्या तडक्यामुळे पनीर मखनीची चव एकदम दुप्पट होते। त्यासाठी इथं आपण 1 चमचा लोणी आणि 1 चमचा तेल विरघळवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक केलेले आल्याचे काप आणि बाकीचं टोमॅटो, कांदा आणि मिरची हे मिक्स करून छान परतून घेऊ। हाय फ्लेमवरती आपल्याला हे परतायचं आहे, ठीक आहे। आता हे छान असं हाय फ्लेमवरती 2 मिनिटासाठी आपण परतलेलं आहे आणि हा तडका आपण आपल्या भाजीमध्ये ॲड करून घेऊ। तडका आपण भाजीमध्ये ॲड केलेला आहे आणि हे छान आपण आता मिक्स करून घेणार आहोत। फ्रेंड्स, अशी आपली पनीर मखनी रेडी आहे। या तडक्यामुळे या पनीरची चव दुप्पट होते। फ्रेंड्स, ही भाजी तुम्ही रोटीबरोबर, चपातीबरोबर, कुलच्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। खूप टेस्टी लागते, लहान मुलांना तर खूपच आवडते। माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। माझं चॅनल नवीन आहे, जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।